टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2 दिवसापासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर गोकुळच्या नव्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांची निवड आहे ती झालेली आहे। अध्यक्ष निवडीनंतर नवीद मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। खरं तर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडली। मी खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा, तसेच या जिल्ह्याचे नेते आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, विनयराव कोरे सावकर, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, चंद्रदीप नरके साहेब, माजी आमदार के.पी. पाटील साहेब, संजय बाबा घाडगे, राजेश पाटील साहेब, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार आहे। कारण की माझ्यासारख्या तरुण आणि मी नौखा, माझ्यासारख्यावर त्यांनी सर्वांनी विश्वास टाकला। मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभारी आहे। तसेच आमच्या संचालक मंडळातील माझे सर्व सहकारी संचालक मंडळ आणि दोन्ही आमचे ज्येष्ठ संचालक आबाजी आणि डोंगळे साहेब यांचेही मी मनापासून आभारी आहे। तसेच तमाम या जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की पहिल्यांदा मला वाटतं मी सगळ्यात लहान वयाचा चेअरमन पहिल्यांदा या ठिकाणी झालेलो आहे आणि मला काम करण्याची संधी आई अंबाबाई या ठिकाणी मला दिलेली आहे। मी सर्व दूध उत्पादक सभासदांचा मनापासून आभार मानतो आणि इथून पुढे दूध संघ यशोच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील। पारदर्शी कारभार मी या ठिकाणी करेन। सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन मी या ठिकाणी काम करेन। कुणाची काही अडचण असेल तर मला त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधून ती अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी विनंती सर्व माझ्या दूध उत्पादक सभासदांना या ठिकाणी मी करतो। खरं तर मुश्रीफ साहेब हे एक राज्यातले वरिष्ठ नेते मंत्री आहेत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे पुन्हा गोकुळचं अध्यक्षपद नको अशा पद्धतीची त्यांची एक भूमिका होती, त्यांचं एक म्हणणं होतं। असं असताना अध्यक्षपदाची नाही, आता हा सगळ्या नेते मंडळीचा निर्णय आहे आणि आम्हाला कुणाला काही कल्पना नव्हती कोण अध्यक्ष होणार आहे काय। हा सगळा अचानक घडलेला, हा सगळं तुम्ही बघितला आहे, सगळं अचानक घडलेला आहे। सर्व नेते मंडळींनी ठरवलेला आहे। हा सर्व निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे। एकूणच आपण बघतोय गेल्या 8 दिवसापासून शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव खरं तर आघाडीवर होतं किंवा त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं। त्याची कल्पना आम्हाला कुणाला नव्हती। हे सर्व निर्णय हा सगळ्या नेते मंडळींचा आहे, सगळ्यांनी मान्य केलेला आहे। हम सब एक है। दुसरी एक चर्चा अशी झाली की पहिल्यांदाच राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या सगळ्या निवडीमध्ये सहभाग घेतला। महायुतीचा अध्यक्ष म्हणायचा की महाविकास? हम सब एक हे मी आत्ताच सांगितलं। हम सब एक हे। आम्हाला शासनाकडूनही काही मदत लागणार आहे गोकुळ दूध संघाला, कारण की अमूलसारखं बलाढ्य आमच्यासमोर आम्हाला कॉम्पिटिटर आहे, त्यामुळं शासनाचं आम्हाला सहकार्य लागणार आहे। त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्हाला हा कारभार करायचा आहे। त्यामुळं गोकुळ दूध संघ हा वाढला पाहिजे, हा टिकला पाहिजे। ही मातृसंस्था कोल्हापूर जिल्ह्याची आहे, ही पुढे गेली पाहिजे, हेच एक साध्य हेतू घेऊन ही महाराष्ट्रात आता नंबर 1ला, ही देशात नंबर 1ला कशी जाईल हा प्रयत्न आमचा राहील। थँक्यू। पाहिलं आपण हे होते नवीन मुश्रीफ जे गोकुळचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत। खरं तर गोकुळचा नावलौकिक देशभर कसा होईल आणि देशामध्ये या सगळ्या गोकुळ दूध संघाचं नाव कसं पोहोचेल यासाठी आपला प्रयत्न असल्याचं नवीद मुश्रीफ यांनी या निवडीनंतर म्हटलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, टी व्ही 9 मराठी, कोल्हापूर।